प्रमुख पाहुणे, खर तर या कार्यक्रमाला शहाजी उमाप साहेब येणार होते, आपले कमिशनर नांदेडचे. शहाजी उमाप साहेब इथे येणार होते आज, कमिशनर आपले नांदेडचे. पण त्यांचे आईजी आल्यामुळं त्यांची मीटिंग चालू होती. मी इथं आल्यानंतर फोनही केलो त्यांना, पण ती मीटिंग मध्ये होती. त्यांनी सांगितले की माझी इच्छा असताना मी येऊ शकलो नाही, येऊ शकत नाही, असे आमचे उमाप साहेब. त्याच्यानंतर आता मनोहर धोंडे साहेबांनी हा वाढदिवस साजरा त्यांनी केलेला नाही, त्यांचे जे चाहते, त्यांचा जे वर्ग आहे वेगळा प्रेम करणारा त्यांच्यावर, त्यांची इच्छा आहे की मनोहर धोंडे साहेबांचा वाढदिवस व्हावा. आणि म्हणून त्यांनी कुणाला बोलवावं, तर शेतकऱ्याला नेहमी जे सहकार्य करतात, मदत करतात, सल्ला देतात, तो सल्ला शेतकऱ्याला पडतो. आपला पावशा, खेड्याच्या भाषेत म्हणजे पावशा. पावशा कुणाला म्हणतो आपण? पाऊस. ते पावशा आरडाला की पाऊस येते, तसं आपला हे पावशा म्हणजे आमचे पंजाब भूगोल भाषेत. बरं, तर त्यांना का बोलावं, तर त्यांची खूप मला सुद्धा स्वतःला त्यांची मदत झाली. माझं 200 पोत्याचं सोयाबीन वाचले, माझी त्यांची ओळख बी नव्हती. बरं, ते फोन केले की उचलतात. त्याच आमच्या गावात त्यांचा एक फॅन आहे, माधव भोसारे म्हणून. मला माधवराव एवढी मोठी सोयाबीनची रास करायची आपल्याला, आणि मग आपण काय करतो, पंजाबरावला फोन करा म्हणलं. ते उचलतील का नाही कुणाला माहित आहे, आमची त्यावेळेस ओळख नव्हती. लावलं तर उचलले. तर म्हणलं साहेब पावसाचा काय अंदाज, तर आज सोयाबीनची रास होती. परवा दिवशी उदगीर भागात मोठा गडगडाटाचा पाऊस पडणार आहे, त्यावेळेस खरं तर ऊन पडलं होतं आदल्या दिवशी. मग मी ताबडतोब ते रास उरकून घेतलो. जवळपास 200 पोत्याची सोयाबीन होती, आणि खरोखरच दुसऱ्या दिवशी विजेचा कडकडाटाचा पाऊस पडला. मी जर त्यांचा सल्ला नाही घेतला तर करेक्ट ते सोयाबीन पूर्ण वाहून गेला असता. त्या तिथून पूर सुद्धा गेला आमच्या शेतातून. तर ढोबळमानानं सगळ्या शेतकऱ्याला त्यांची मदत होते, आणि त्यांचा मोबाईल नंबर जवळपास आता मराठवाड्यात सगळ्यांच्या कमीत कमी गावात एकाच ठिकाणी त्यांचा मोबाईल नंबर आहे. असे आमचे पंजाबराव डग साहेब. या कार्यक्रमाला ज्यांचा सत्कार करणार आहोत आपण, ज्यांचा वाढदिवस आहे, ते तुमचे नेते, माझे नेते, माझ्यापेक्षा लहान आहेत ते 10 वर्षानं, तरी त्यांचा मला अभिमान आहे. आणि आम्ही को-वर्कर आहोत. एका नेत्याच्या नेतृत्वाखाली आम्ही दोघे काही दिवस राहिलोय, गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या नेतृत्वाखाली. आणि शिवसेनेचे नेते बाळासाहेब ठाकरे म्हणजे आपले वाघ, आणि आमचा गोपीनाथराव मुंडे साहेब दुसरा वाघ. या 2 वाघाच्या नेतृत्वाखाली काम करणारा तिसरा वाघ मन्याडचा वाघ. पण असा युद्ध तुम्ही सांगितलं की संघर्ष होता, आणि स्टेजवर असलेले आमचे लोह्याचे नगराध्यक्ष नळगे, आपलं कंधारचे लोह्याचे आमचे शरद पवार, आमच्याकडे सुद्धा आहेत एक शरद पवार, आमचे ताकबिडे सर, सकाळचे पत्रकार आमचे संजय राव, आमचे सुप्रसिद्ध गायक उमाकांत किडले, स्टेजवरचे सर्व मान्यवर, मी आता नावं घेत बसत नाही, समोर बसलेल्या माझ्या बंधू आणि बहिणी. मी याच्यासाठी अध्यक्षाचं भाषण शेवटी असतंय, पण मी सगळ्यांना विनंती केलो की धोंडे सरांचं आपण ऐकू. धोंडे सराला वाटलं की मी निघून जाईन भाषण करून, आणि खरं निघून जायसारखीच परिस्थिती आहे सर. तुमच्याकडे निवडणुका नाहीत, आमच्याकडे भयंकर पेटलंय आता. निवडणुका उधाण आले आमच्याकडे, तुमची निवडणूक आता नंतर आहे, आमच्या नंतर. आणि ती आता आमची एनकेला सभा आहे, फार मोठी सभा आहे आमची, तिथं माझी मंत्री वगैरे येणार आहेत, आणि मग त्यांचे सारखे फोन आहेत.
पण मी आजही फक्त केवळ आणि केवळ धोंडे साहेबांच्या प्रेमासाठी ते सगळं सोडून आलो. की नेतृत्व कसं तयार होतं माहित नाही तुम्हाला, तुम्ही दुर्लक्ष करतो नेतृत्वाकडे, पण तळागाळातून संघर्षातून कितीतरी दुःख झेलून मग नेतृत्व उभा करतात. आता परवा अजित पवार साहेबांचं दुःखद निधन झालं. त्यांचं हेलिकॉप्टर कोसळलं, मनाला वेदना देणारी घटना घडली. पण ते अजितदादा पवार तयार व्हायला एक पिढी जाते, त्याच्यानंतर एक अजितदादा तयार होते. उभं तयार होत नाही ते. तसं मनोहर धोंडे तयार व्हायला त्याचे 40 वर्ष गेले, तेव्हा मनोहर धोंडे सर तयार झाले. किती चळवळी, किती दिवस संघर्ष, किती उपाशी राहिले असतील त्यांनी. आपल्याला वाटतंय ते प्राध्यापक होते, पण प्राध्यापक जेव्हा संघर्ष करतो, खरं तर प्राध्यापकच संघर्ष करतो. प्राध्यापकच क्रांती करू शकतो. माओची थिरी, मार्क्सची थिरी मी वाचलेला आहे की विचारवंत एक माणूस कोणी क्रांती करू शकत नाही आणि कोणी विचारवंत क्रांती करू शकत नाही, पण विचारवंतच क्रांती करू शकतो, परिवर्तन करू शकतो. त्याच्यामधले मनोहर धोंडे की एक सामान्य शिवडी मधला कार्यकर्ता जन्माला येतो, शिक्षण शिकतो, प्राध्यापक होतो, पण त्याचं प्राध्यापकामध्ये मन लागत नाही. आपण समाजासाठी काहीतरी देणं घेणं, तो समाजाच्या संघर्षात उभा टाकतो. शिवा संघटना स्थापन करायचं स्वप्न बघतो आणि आता ताजवडे सरनी सांगितले की 5,000 शाखा आहेत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जातो, मोर्चे काढतोय, आंदोलन करतोय. 12व्या शतकात बसवेश्वराचा जन्म झाला. बसवेश्वर म्हणजे राजाचा मुलगा. बसवेश्वर काही सामान्य व्यक्तिमत नव्हतं, सगळं समाधान. जसं गौतम बुद्ध राजाचा मुलगा, पण त्यांचं मन लागलं गेले ना. आणि मग ते गौतम बुद्ध संध्याकाळी बाहेर फिरायला निघाले आणि समोरून एक म्हातारा माणूस काठी टिकवीत चलत निघाला. गौतम बुद्धाने सेनापतीला विचारलं, हे कोण आहे? तरी आपल्या गावचे म्हातारे मानव आहे. ते हातात काठी काय घेतलं? कारण पहिली वेळ ते राजाच्या बाहेर, दरबाराच्या बाहेर निघाले होते. तर ते आता त्यांचं वय झालंय आणि म्हणून ते वाकले. गौतम बुद्धाला वाटलं हे असं होतंय का? हे सगळेच होतात महाराज, तुम्ही सुद्धा एक दिवशी असं होणार. त्याच्यानंतर काही पुढे गेल्यानंतर एक प्रेत आलं समोर. गौतम बुद्धाने विचारले, हे कोण आहे? हे माणूस मेला. हे मरतय का? हा सगळेच मरत्यात, तुमचा सुद्धा नंबर लागणार आहे याच्यामध्ये. हा प्रत्येक जन्माला आलेला माणूस मरतो. आणि मग गौतम बुद्धाला वाटलं, एवढं साम्राज्य माझं, एवढा सगळा पैसा असताना जर मी मरत असेल, मी जर म्हातारा होत असेल, तर मग आपण काहीतरी करून जावं. आणि म्हणून ते बाहेर पडले आणि मग ज्ञान प्राप्त झालं. तसं बसवेश्वराला वाटलं की आपण काहीतरी करावं समाजासाठी. आणि मग त्या काळातला विचार 12व्या शतकातला, ज्या काळात अस्पृश्यहीन दलिताला कोणी शिवून घेत नव्हतं, जनावरात आणि दलितामध्ये फरक नव्हता, अशा काळामधला विचार त्या 12व्या शतकातला सगळ्या अस्पृश्य जातीचे आंतरजातीय विवाह लावून आपण एक नवीन काहीतरी करावं म्हणून हजारो लोकांचे विवाह लावून दिले. आणि ते पुरोगामी विचार त्या काळात जगले. आणि मग त्यांच्या मनातला गुण सुद्धा बसू दिला नाही. तसं धोंडे सर प्राध्यापक होते, आता तर 3 लाखाला गेले असते काही वाटते मला. सगळ्यात झालो, पण 3 लाखाला पगार गेले की आता असतो तर तुम्ही. एवढा सुखी प्राणी सध्याचा प्राध्यापक माणसाशिवाय एवढं कोणी नाही बघा सर. एक कारण जाणीवपूर्वक सरकारनं केलंय. कोणतं? 1च घंट्याचं काम आहे, पण पगार 3 लाख रुपये, 2.5 लाख रुपये. का? हे बाहेर निघणे माणूस येणच नाही. सगळे प्राध्यापक आपली नवरा बायको 2 लेकरं त्या घराच्या बाहेर निघणे म्हणून सरकारने केलेली व्यवस्था आहे. पंजाबराव ह्यांना जगच दुसणे ना. आपला बायको आहे, नवरा, 2 लेकरं आहे, तर महिना 3 लाख रुपये, प्रायव्हेट फंड आहे, सगळ्या सुविधा, एसी, फ्रीज, गादी, पलंग, बस.
पण ह्याच्यात सुद्धा त्यांचं मन लागलं नाही. या 3 लाखात आपलं देणाय समाजात बाहेर पडले आणि अनेक आंदोलन अनेक मोर्चे काढलेलं मी डोळ्यानं बघितले. त्यांचं सगळं लढाई त्यांची. आणि आमच्या मुंडे साहेबाला सुद्धा अशी माणसं, ते रत्न शोधणारा माणूस, त्याचं नाव मुंडे साहेब होते. त्याच्यातला गुण ओळखायचे. मी मागच्या मला पुढच्या भाषणात सांगितलं सर मी, की मुंडे साहेबांनी मला जातीचं म्हणून जवळ घेतले नाही. मी एक निवडणूक लढवलो, 1100 मतानं पडलो आणि मग मला पोरग काहीतरी करणारा ह्याला आपल्या जवळ घेऊ म्हणून. अशा वेगवेगळ्या जातीतले धर्माचे तरुण मुलं शोधायचं काम मुंडे साहेब करायचे. आणि त्यांनी मनोहर धोंडे साहेबाला शोधलं आणि आपल्या सहवासात घेतलं, जवळ घेतलं. आमचे ताटबडे सर म्हणाले, सगळ्याचा पांग फिटला, माझ्या धोंडे सराचा कवा फिटणार आहे. ताटबडे सर, काही काही गोष्टी कर्माच्या सुद्धा राहतात, नशिबात सुद्धा पाहिजे राहते. तर कधी त्यांचं नशीब उघडणार आहे मध्ये कोणाला माहित आहे, कधी संपणार वनवास ते आता देवाला माहित. पण माझी इच्छा आहे की धोंडे सरचा कधी ना कधी वनवास संपून हा आपल्या कार्यकाळामध्ये चांगल्या पदावर जाणारा आमदार होणार, याच्याबद्दल मला तीळ मात्र शंका. देर है लेकिन अंधेर नाहीये. तुमचं केलेलं काम कधी वाया जाणार नाही. फक्त तुम्ही समाजासाठी संघर्ष करीत राहा आणि त्यांचं पिंड आहे तर संघर्ष करायचं. मनोहर धोंडे साहेबांच्या अनेक गोष्टी सांगितल्या सरांनी, किती दुःखाच्या वेदना त्यांच्या घरामध्ये, किती घटना घडल्या, ते सुद्धा सहन करून ते बाहेर निघाले. आणि सगळ्यात दुर्दैवी घटना, मला एक पत्नी आहे, तुम्हाला एक पत्नी आहे, बायको आहे. कित्येक वेळेस मी बायकोचं फजिती करणं, तिला अवमान करणं कधीतरी केलेलं आहे. पण आता ही सगळी परिस्थिती बघितलो मी, तर असं वाटतं की 60 वर्षाच्या नंतर बायको कुणाची जाऊ नये. वयाचे 60 वर्ष अगोदर त्याची ध्यान येईना बायकोची. मी महिला वर्गाची माफी बघून सांगतो, अगोदर आम्हाला बायकोची आठवण येत नाही, पण बायकोची आठवण 60 वर्ष झाल्यानंतर येते. कारण आमचं सुख दुःख तिला कळतंय, आम्ही कधी उठतो तिला कळतंय, आम्हाला कोणती भाजी आवडते तिला कळतंय, आम्हाला किती तेल लागतं तिला कळतंय, आम्ही कधी रागावतो तिला कळतंय. आणि आमच्या मनातलं ओळखून ती सातत्यानं वागत असते, ह्यांना काय लागतंय, ह्यांना काय लागतंय. आणि ती अचानक साथ सोडून गेली. पण धोंडे सराच्या मागे, प्रत्येक मोठ्या माणसाच्या मागे हात असतो, त्याचं नाव बायको असते, स्त्री असते. तसं त्यांच्या मागे वहिनीचा हात होता. घरात आलेले माणसं आपण म्हणतो धोंडे सर वाढले, धोंडे सर उगं वाढत नाहीत. मी गोविंद केंद्रे उगं वाढत नाहीत. 50 वर्ष झालं माझ्या घराला माणसं येतात, पण मला कळत सुद्धा नाही त्या माणसाला आलेला ताबडतोब पाणी येते, मधून चहा येते, त्याला नाश्ता येते, हे कोण करून देतंय ते आम्हाला आता कळते की माझी बायको करून देते त्यांना. आणि बायको चांगली असली तर माणूस वाढते, आणि ती जर खराब असली का माणूस पुन्हा पचका होते. त्याच तुझे माणसं तुस्तू बघून घे म्हणत्या काही काही बाया. माझं काही बंद पडले का तुझ्या माणसाला एवढा शिरा करायला, याला उपीट करायला, त्याच्यावर केंडा का कोण, मला काय करायचे. पण एवढा जो दबदबा वाढतोय की वहिनी करायच्या आणि वाढवायच्या त्यांना, तर त्या अर्धांगिनी सुद्धा त्यांना सोडून गेल्या. ते दुःख झेलून सुद्धा ते घराच्या बाहेर पडल्यात. मला वाटतं 1 वर्ष झाला मी गेलो होतो शिवडीला, जनसागर होता मातेला, खूप खूप वाईट घटना घडली. तर हे दुर्दैवी पत्नी सोडून गेल्या, तरीही धोंडे सराचा संघर्ष चालू आहे तुमच्यासाठी, समाजासाठी, लोकांसाठी. आणि म्हणून बसवेश्वरांचं स्वप्न बघणारा धोंडे सर, त्यांच्या स्वप्नातला मराठवाडा, महाराष्ट्र निर्माण करून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जिथं जिथं आपले कोल्हापूर असेल, गडहिंग्लज असेल, सोलापूर असेल, लातूर असेल, कर्नाटकाच्या बाउंड्रीवर अनेक लोकांमध्ये जाऊन त्यांनी संघर्ष निर्माण केला. मुंबईला कितीतरी मोर्चे काढला, मुख्यमंत्र्यांच्या भेटी, आणि राजकारणामध्ये सुद्धा त्यांचा दबदबा आहे. देवेंद्र फडणवीस सारखा मुख्यमंत्री, त्यांच्याजवळ त्यांचं वजन आहे, अनेक मान्यवरांच्या जवळ त्यांचं वजन आहे. या वजनाचं रूपांतर कधी ना कधी त्यांच्या पदावर झाल्याशिवाय राहणार नाही. फक्त माझा एकच सल्ला आहे त्यांना,
संघर्ष कधी कमी पडू देऊ नका, लोकांसाठी काम करत राहा. माझा नंबर आमदारकीला लागला, मी एकाच आमदारकीमध्ये खुश झालो. तुम्ही म्हणता ना तुमचा नंबर लागला म्हणून, खरं तर मी धोंडे सरांसारखाचे कार्यकर्ता आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरत असतो. कोणी बोलवली की मला नाही, त्यांच्यासारखाच माझा स्वभाव आहे. एवढी धिंगाणा चालू आहे तिथं लातूरमध्ये, पण धोंडे सरांच्या मित्राचा ताकबेटीचा कोणाचा फोन आला, मला राहवलं नाही, मी जातो येतो. आणि आम्हा दोघांचा दुसरा कोणता स्वभाव आहे तुम्हाला कळतंय का बरं? आम्हाला डिझेल किती लागतंय, गाडी कशी लागते, कधी विचार केला तुमचा? 100 किलोमीटर जायला, 200 किलोमीटर जायला किती आमचं पाकिट रिकामी होतंय. मुक्का मारा आम्हाला सांगता बी येत नाही. वरून कातडे शाबीत मध्ये हाडं खोलखोल. अरे कोणी देणगी तर देते का आम्हाला? पाकिट मध्ये तर ते डिझेल तर टाकताय का? एवढ्यातून ते उभा टाकले की कोणाचं डिझेल नाही, पाणी नाही, भांडण नाही, जाईल तिथं जायचं, संघर्ष करायचं एकच होत नाही. माझी इच्छा आहे की मी अनेक लोकांना बरोबर घेऊन मी त्यांच्या बरोबर काम केलेलं आहे. धोंडे सराला कोणतरी म्हणलं तुम्ही रागावता म्हणलं. कोण म्हणलं? तुम्ही म्हणलो का? हा आमचे शरद पवार म्हणले, नगराध्यक्ष. शरद पवार सारखं कुशल नेतृत्व आहे त्यांचं. मला बसल्या बसल्या मी म्हणलो पवार साहेब, मी तुम्हाला बघितल्यासारखं वाटलं नाही, मी तुमच्याच पक्षात होतो म्हणले, त्याच्या आधी एका पक्षात होतो म्हणले, आता राष्ट्रवादीमधून निवडून आलो म्हणले. असं शिकवितो का त्यांना? तुम्हाला जमते शरद पवार साहेब, तुमचं शरद पवार नाव आहे. आम्हाला लोक या धोंड्याला धोंडे घालतील पुन्हा. हो, ऍडजस्टमेंट तोडजोड करू लागतो. तुम्हाला जमतंय ते, तुमच्या नावातच मोठेपण आहे, लोक तुम्हाला स्वीकारतात. आता माझा राहुल केंद्रे, तुम्हाला ओळख आहे का नाही माहित नाही, जिल्हा परिषदचा अध्यक्ष होता. अनेक ठिकाणी माझ्या ओळखी, माझा मी अनेक कार्य करतो, पण त्याला तिकीट मिळालं नाही. मला लोक म्हणायचे अण्णा इमानदारानं ते काय वगैरे, राहुलला तिकीट नाही, त्याच्या मायला म्हणायचे, म्हणजे मी बिघडावून म्हणायचे. ते काही काही लोक कसे राहतात, आपल्याला सुधारायचं बघत नाही. एक पोरगा आला माझ्याकडे, अण्णा तहसीलदारला पत्र द्या म्हणून. बोल पत्र कशाला? आम्ही फोन करतो, पत्र द्या. त्याला फोन करायचं, त्याची लायकी आहे का? तुम्ही फोन करायसारखं एक चिठ्ठी द्या म्हणून पत्र दिलो, ह्याचं असं असं काम आहे, त्याचं करून देऊ. ते पोरगाला पुन्हा अण्णा माझं काम झालं नाही, मला त्याचा राग नाही, पण त्या करून तुमची चिठ्ठी फाडून टाकलं. अरे मी म्हणलो माझी चिठ्ठी कसं फाडेल? देवा शपथो अण्णा, काय आम्हाचा सन्मान आहे त्याच्या मायला, तुमची चिठ्ठी फराव काय त्यानं? ते लगेच आपल्याला ताबडतोब रागाच्या मायला, म्हणजे आपला युग जागो होत आहे. तसं अनेक लोक आपल्याला भडकायचा प्रयत्न करतात. आम्हाला सुद्धा राहुलचं तिकीट कटाव त्याच्या मायला तुमच्या जिंदगीचा म्हणाला मला. अरे मी म्हणलो इतके लोक इतके कार्यकर्ते मागतात, कुणाचं कळतंय कुणाचं कसं आहे. लोकशाहीमध्ये आमचा एक नेता होता बापू कळदाते, तो म्हणायचा त्याग समान करता येतो, संघर्ष समान करता येतो. धोंडे सर तुम्ही 100 मोर्चे काढलो, बाकीची लोक 100 मोर्चे काढतात. तुम्ही 10 जेलमध्ये गेलो, बाकीची लोक 10 जेलमध्ये जातात. पण निवडणुकीची वेळ आली की एकालाच मिळते, बाकीचे लोक नाराज होतात. आता ही चूक कुणाची आहे? ही बाबासाहेबांची आहे. विधानसभेला जर 10 आमदार एका मतदारसंघात दिले असते, त्यानं सगळे बसले असते. कंधारला एकच, उदगीरला एकच. आणि म्हणून त्याग समान करता येतो, पण सत्ता मात्र समान उपभोगता येत नाही. म्हणून तिकीट कटलं तरी डोक्यानं थंड राहायचं, रागराग करायचं नाही. कारण मी नेहमी सांगत असतो की उदाहरण, आता ते एका विचारधाराचे, पण आमच्या पक्षाचं उदाहरण सांगतो तुम्हाला. एक अमर साबळे नावाचा, तुम्हालाही माहित आहे, पुण्याचा कार्यकर्ता आहे. मनोहर धोंडे, मी, आम्ही तिघही मुंडे साहेबांचे शिष्य. आम्ही आज तिघही बीडमध्ये राहायचं. आम्ही त्यांच्या लोकसभेला, मुंडे साहेबांच्या लोकसभेला आला, 1 महिना सुटकेस घेऊन आला. एका लॉजवर थांबलो आम्ही, आणि मतदान होऊनच गेला पुण्याला. पुण्यामध्येही त्याचं काम, नंतर बौद्ध समाजाचा कार्यकर्ता होता.
पुण्यामध्येही त्याचं काम एकदम नंबर 1. पण मुंडे साहेबांनी त्याला एके दिवशी तुला मी विधानसभेवर घालतो म्हणजे घालतो. पण त्याचं काम बघून मुंडे साहेबाच्या नंतर मुंडे साहेबाचा शिष्य म्हणून त्याला उमेदवारी मिळाली पुण्याची. जाहीर झालं तिकीट, तू पुण्याहून लढ म्हणून. 25 लाख रुपये होते त्याच्याकडे आणि 8 दिवसात त्यानं जेवण खाऊन लोकांना कार्यकर्त्याला करून फॉर्म भरला. मिरवणूक काढून फॉर्म भरला. 6 दिवसाची मुदत संपली आणि आता काढून घ्यायचं 3 वाजता, तर 2 वाजता फोन आला म्हणला की तुम्हाला दिलेली उमेदवारी रद्द होते, ती जागा आरपीआयला सुटले, गुन्हानं जाऊन काढून घ्या. आता दुसरा जर कोणी असता तर धिंगाणा, मोर्चे, धोंडे घालणं असलं केलं असतं. पण गपची बिचारा गेला, फॉर्म काढून घेऊन बसला घरी. कार्यकर्त्यांनी बळच रागाचा आणायला केले, त्याला पण राग आला नाही. बिलकुल राग. उलट ज्याला जागा सुट्टी होती त्याच्या प्रचारात गेला, त्याला निवडून आणला. वर्ष गेला, 2 वर्ष गेले, कामात राहिला आणि 2 वर्षाच्या नंतर एका मध्यरात्री 12 वाजता आपल्या बायकोवर झोपला होता आणि 12 वाजता फोन आला, तुम्ही अमर साबळे का? हो, तुम्हाला उद्या 12 वाजता मुंबईला यायच्या, राज्यसभेचा फॉर्म भरायचा आहे. जवळ झोपलेल्या बायकोला त्यानं चिमटीला. बायकोन म्हणलं लोक पडा, 12 वाजल्या जाता इन्कमच. अगं तसं नाही ग, मला खरं आहे का, स्वप्न आहे का, खरं आहे का, मला उद्या 12 वाजता फॉर्म भरायला राज्यसभेचं बोलू. अरे तुम्हाला कोणी विधानसभा दिला, कोण पुत्र खालाय तुम्हाला राज्यसभेला? आणि खरं स्वप्न ठरलं, त्यानं राज्यसभेचा खासदार झाला. तुमचा अजित गोपछडे विधान परिषद भरला आणि बरोबर 2 वाजता फोन केले देवेंद्रजींनी की तुम्ही आता काढून घ्या. गपची काढून घेतला. त्यानंतर त्याचा राज्यसभेवर नंबर लागला. आणि म्हणून ताकभिडे सर, आपण कधी ताबडतोब विचार करायचा नाही. कधी ना कधी असाच माझ्या मनोहर धोंडे साहेबाला फोन येईल त्यांच्या आयुष्यामध्ये की त्यांचं स्वप्न तुमचं स्वप्न साकार झाल्याशिवाय राहणार नाही. काम केलेलं कधीच वाया जात नाही. धोंडे सरांनी जे महाराष्ट्रात काम केलंय, हा संघर्ष होता म्हणून केलेला आहे, कुठली तडजोड केली नाही. अनेक लोक त्याला निवडणुकीमध्ये थोड्या जर मतानं पडलं, ह्या धोंडे सरने हंड घालवल्या म्हणजे 1000 मते गेली आमची. धोंडे सरने आले नसते तर मी 4000 निवडून आलो असतो. असं शिवाय देतात, रागरागही करतात, पण त्याच्यातून सुद्धा ताकदीत ते उभा टाकतात. कुणाच्याच ह्याच्यात न डगमगता आपलं जे एम आहे, आपलं जे स्वप्न आहे, आपलं जे विचार आहे, त्या विचाराला बांधील राहून धोंडे सर काम करत राहिले. आज त्यांचा 61वा वाढदिवस आहे. 61 वर्षाचे धोंडे सर झाले. अजून सुद्धा तेच त्यांची उमेद आहे. 61 झाले तरी चेहरा बघा, पर्सनॅलिटी बघा, तेच धोंडे सर आहेत. कुठलाच बदल नाही. आणि म्हणून आज धोंडे सरला मी मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. सुख, शांती, आयुष्य, समाधान सगळं मिळावं आणि माझ्या ईश्वरा आमच्या सर्वांचं, आपण सर्वांनी प्रार्थना केलो, पण सगळ्याच्या प्रार्थनेचं नाव राहते पसायदान. एकट्यानं केलं विनंती राहते, सगळ्यांनी केलो पसायदान राहते, त्याच्यात ताकद वगैरे आहे. आपण सगळ्यांनी प्रार्थना करूया त्या देवानारायणा आमच्या धोंडे सरला आयुष्यामध्ये एक चांगलं पद, आमदार, खासदार मिळावं, ही हात जोडून मी देवापुढे विनंती करतो. माझं लांबत असलेलं भाषण मी संपवतो, कारण मला जायचं आहे. तरी मी धोंडे सरांचं भाषण ऐकल्याशिवाय जाणार नाही. त्यांना मी शब्द दिलोय. ते म्हणला ते पळतं का काही की पळत नाही सर. मी जाऊ दे, एक सभा गेली तरी गेली, काय म्हणलं त्याच्यामध्ये, पण आपले संबंध ऋणानुबंधाचे ना, एक सभा महत्वाची नाही. आणि पळून काय फायदा आहे? कधी मरण ऐकीन का नाही की नसलेली साडी सर, कुठंतरी थांबावं लागेल ना मनोहरराव. आणि म्हणून पळणार नाही. आणि म्हणून धोंडे सरांचं भाषण ऐकून जातो. पण मला तुम्ही इथं बोलवला, इथल्या प्रत्येक नांदेडच्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला असं आपुलकी वाटते, आपल्या प्रेमाचं नातं वाटतंय. मला भावासारखं तुम्ही प्रेम करता सगळे, आणि ते मला भावतंय. आणि म्हणून आपल्या विनंतीला मान देऊन मी इथं आलो आणि धोंडे सरांचा 61वा साजरा करण्याची मला संधी प्राप्त झाली. त्यांचा आभार मानून पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा माझं मनोगत संपवतोय. जय हिंद.